दिस इज कॉल्ड सुकून. जर तुम्ही अशी बोट ठेवली का तुमच्या बोटी जायचं 2 तुकडे जाईल. मी ठेवलाय. आम्ही आमची होडी घेऊन आता भुसा काढायला चाललो. चला पाण्यातला काही नाही करे. साप लावले डायरेक्ट पाटणं. बॅगच आहे ना बघ. कोणी जरी बॅग 500च्या 5 जातात. 500च्या 5 जाता नाही. बघा एवढी मोठी साईजची चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. एवढी मोठी चिंबोरी लागलेली आहे आपल्याला भाई. वा शिंगाली कसली मोठी आहे बघा मित्रांनो. तर तुम्हाला आता कळायलाच असेल आता आम्ही आलो कुठे. तर बॅकग्राऊंड बघितलं असेल तर आता मी सध्या आहे सारसोलच्या जेट्टीवर. तर व्हिडिओचे टायटल तर तुम्हाला समजलंच असेल किती मजेशीर आहे ते आणि भरपूर मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की बघा. आणि कुठे आता आम्ही चाललो आहे आणि कसं फिशिंगसाठी आम्ही काय काय इक्विपमेंट आणले आहेत आणि काय काय आम्हाला मासेमारी करायला भेटते. थांबलेत दोघं. त्यांच्याशी मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईन. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की भरपूर एक्सायटेड आहे मी. आता इथे कसं सारसोला जेट्टी आहे आणि इथून आम्ही आता छोट्या होडीतून डायरेक्ट मोठ्या होडीतून जाणार आहे बाई. इथून आता छोटी होडी इथून आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि मग तिथून छोट्या होडीतून डायरेक्ट आतमध्ये मोठ्या होडीमध्ये ट्रान्सफर होणार आहे. ती मोटर बोट आहे प्रॉपरली. तर सिनॅरिओ असं आहे की आपल्याकडे जो फिशिंगचं सगळं इक्विपमेंट आहे ना त्याच्यातून आपण फिशिंग ट्राय करणार आहे. बघू काय काय हाताला भेटते आपल्याला फिशिंगमध्ये. आणि आपल्यासोबत तर आपले कोळी मित्र तर आहेतच पप्पांचे खास विकास कोळी. आणि त्याच्या थ्रू जाळ्यामध्ये काय काय भेटणार आहे तुम्हाला. मासेमारी करायला आम्ही चाललो आतमध्ये पूर्ण खोल समुद्रात. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. पूर्णपणे बघा काय काय आम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायला भेटते ते. ठीक आहे. तर टिल देन आता तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. ठीक आहे. असं काहीतरी जेट्टी आहे इथून आणि इथं अशा काहीतरी ओढ्या लागलेल्या आहेत सगळ्या. गौरव एक्सायटेड आहे भरपूर कारण की फर्स्ट टाईम समुद्रात चालला आहे. याचा काय संबंध नाही ब्राह्मण असून त्याचं काय संबंध नाही. घाबरलेला आहे इन शॉर्ट की याची पूर्ण फुटणं फाटलेली आहे कारण की हा कधी समुद्रात नाही सोडा. इथून थोड्या लाटा आले की तो घाबरतो. तर मग आता याची पूर्णपणे समुद्रात त्याला घेऊन जायचं. टायर तरी पाहिजे. पोहताना आला तरी स्टेबल तरी राहील तिकडे. पोहता येत नाही ना म्हणून घाबरतोय. आता मोठ्या होडीत गेलं तुम्हाला म्हणजे आता ह्युमिड वातावरण आहे. सकाळच्या आता ऑलमोस्ट 9 वाजलेत. पाणी भरायची सुरुवात झाली. आता ओटी होती आणि आता पाणी भरायला सुरुवात झाली. तर बघा किती टाईम लागते. असं काहीतरी पाणी भरत चाललं आहे बघा. दिसतं तुम्हाला. दिसत असेल तर थोडं पाणी असं भरत चाललेलं आहे प्रॉपरमध्ये. भरपूर मजा येणार आहे बाय. भरपूर मजा येणार आहे. चला पाणी भरू द्या तिथपर्यंत आम्ही वेट करूया. ठीक आहे. आम्ही सर्व बॅग वगैरे भरल्यात. ते खाण्या वगैरे घेतल्यासोबत आणि रॉड वगैरे आणल्यात फिशिंगचे. हे बघ नागवानी आमचे मस्त आहे की अख्खे मावरा आणल्या अख्खं बघा. दिसतं तुम्हाला जिताऱ्यात येईन बारक्या पोच्यात येईन खरप्यात येईन. नागवा तुमचं नाव काय. हां हे बघा कसले मोठ्या जिताऱ्यात येईन. एकदम हाताच्या साईजच्या जिताऱ्यात येईन. तुम्ही बारका नका समजू. रास मोठ्या मोठ्यात येईन. हे पण लागलं बघा कधी भारी बोईसात येईन. हे बघ पोचे को हे बघ किती भारी भारीची साईज बघा किती मोठी आहे. हे बघ किती भारी करतात. आवरा सगळा मावरा लागलाय. किती टाइम लागला तरी ना तुम्हाला नाही. चिंबोर आहे बघा किती मोठ्या मोठ्या ते. हे बघा चिंबोऱ्यांची साईज बघा फक्त तुम्ही. ही बघ किती मोठी साईज आहे. वा वा वा. एक साईज एक तुम्ही माझ्या हाताच्या असणे आहे. एक साईज बघायला गेली तर समजून जावं. म्हणजे तुम्हाला पकडू पण नाही तुम्ही शकत. त्यावेळी तेवढ्या मोठ्या पकडून आणल्या. चला आता आम्ही पण असे पूर्ण हे झालं. आपण पण मावगा जमचं. चला आता आमची बारकी होडी. आता इथून आम्ही मोठ्या होडीत जाणार आहे. गौरव तिथे थांबलाय विचार करते कॅल्क्युलेशन मारते कसं जायचं. आणि आता आम्ही चाललोय. हे थांबा. आता आमचं दादा पूर्ण होडीन बसले. तर आता आम्ही जाणार आहोत मोठ्या होडीन. चले पहिले याला घेऊ दे. येऊन घाबरत येते. फुल कॅरी हो रहा है ये बंदा.
पाय धू स्ट्रगल बघा स्ट्रगल. तू बरोबर बसलाय. हे बघ चला आम्ही आता प्रॉपर बसलोय होडीमध्ये, आमच्या बारके होडीमध्ये. आमचा नाकवात आता होडी चालवत आहे. तर आता आम्ही चाललोय बारक्या होडीतून मोठ्या होडीमध्ये. भरपूर मजा येणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला आवडेल. पूर्ण याचे पूर्ण फाटले घराचे पोहता येत नाही म्हणून पूर्ण फाटले याचे. दा तुमचं नाव सांग. माझा विकास कोहली. तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर आमच्या चॅनलवर पण विकास कोहली नाकवा माझे दादाच झाले. तर ते आम्हाला घेऊन चालत पूर्ण. चॅनल आहे आणि विकास कोहली नाकवा यांचाही एक चॅनल आहे. तर मी तुम्हाला हवा तर त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देईन. तुम्ही त्यांचं जाऊन व्हिडिओ चेकआउट करू शकता. आणि अख्ख्या तुम्हाला व्हिडिओ मावऱ्याच्या आणि सगळ्या भारी भारी जर तुम्हाला आवडत असेल, आगरी कोळी जर तुम्ही असणार तर प्रॉपर तुम्ही ती व्हिडिओ बघायला नक्की जाणार. तर चला आम्ही आता चाललो इथून तिथे मोठ्या आवडीने. विकास कोहली मी सारसुणकर. हे बघ काय विकास कोहली मी सारसुणकर चॅनलचं नाव समजलं. विकास कोहली मी सारसुलकर चॅनल. मी हवं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन, त्याचं काही टेन्शन नाही. तुम्ही जाऊन व्हिडिओ चेकआउट करू शकता. आपली चला आता बारक्या होडीतून आपण आलो आहे. हे बघ तिथून बारक्या होडीतून आपण आलो. आता आपली इथं पार्क केलेली मोठी होडी आहे. आपण इथून डायरेक्ट आता या होडीतून त्या होडीत ट्रान्सफर होणार आहे. होडीचं नाव काय दादा? दर्या दौलत होडीचं नाव आहे. तर आता मी प्रॉपर हे बघा होडी बघा केवढी मोठी आहे. तुम्हाला वाटली असेल बारकी आहे, नाही लय मोठी होडी आहे. हे बघा साईज बघा केवढी मोठी आहे. ऑलमोस्ट 15-18 लोक तर अशीच उभी राहतील त्या होडीवर, एवढी मोठी होडी आहे. तर आता आपण इथून त्या होडीत स्विच होऊया. चला आता आम्ही आलो मोठ्या होडीवर. त्या होडीवरून बघा ती छोटी होडी आमची, ते तिथून या मोठ्या होडीवर ट्रान्सफर झालं. भरपूर मजा येते. फुल एक्सायटेड आहे आम्ही. ठेव खाली इथं ठेव वरती. याची तर निस्ती पाटले. आया चालू का त्या चालू आता मोठी होडी निस्ती पाटले त्याची. बघा एवढा मोठा. आता आम्ही जो होडीत ठेवलेला ही साईजचा भुसा तो कितीचा गाला आहे ना दादा? 4चा आणि 5ची. 4 आणि 5चा. 4 आणि 5चा तुम्हाला माहिती नसेल पण मी सांगतो. 4 आणि 5 अशा गालामध्ये मोठी मासे भेटतात, छोटे मासे नाही भेटत. छोटा भुसा असतो ना त्याच्यामध्ये फक्त छोटे मासे अडकतात. तर याच्यामध्ये मोस्ट प्रॉबेबली मोठी साईजची जी असेल ना, ऑलमोस्ट माझ्या हाताच्या आकाराचे समजा तसे मोठे प्रकारचे मासे तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. तर पूर्ण तो भुसा आता इथून आम्ही इथं टाकतो आणि निघतो. ठीक आहे. टिल देन आता हळूहळू पाणी पण वाढत चाललं आहे भरपूर. हे बघा पाणी वाढत चाललं आहे म्हणून आम्ही तिथून इथपर्यंत आलो. जाळा सोडायचं काम चालू आहे आता सध्या. पहिला सगळे जाळा आम्ही तो सोडून घेतो भुसा, जेणेकरून मग तिथं टाईमपास करायला नको. मग डायरेक्ट आम्ही तिथे गेलो कसं रपा भुसा टाकायला गेलो. सुरुवात करताय दादा. कर 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 आली. चला गणपती बाप्पा झाला. सगळा उडला आपला अंगावर. त्याचे काय नाही माहिती नाही. समुद्र बघा आणि आमची मागं होती. आता आम्ही चाललोय पूर्ण
मोठा आहे आणि आमचा नाकवा पूर्ण होडी चालवत आहे इंजिन डिझेल इंजिन आणि मागं आमची काहीतरी अशी समुद्र असा एक नंबर आलं तर आज आपला thumbnail राहणार आहे लय मजा येणार आहे पाणी बघ किती भारी एकदम शांत पाणी भारी आवाज जाणार आहे आपला मजाक नहीं कर रहे का मौसी पकड़ना है मौसी बोरा मौसी पकड़ेगा बोरा देखो जाला डाल रहा है हमारा मामा जाला डाल रहा है जाला कैप्टन उधर पकड तो लगे काय उचलून नाही नेणार तर आता आम्ही उशा टाकून झालाय आमचा आता आम्ही आमचा रॉड सेटअप करायला घेत आहोत म्हणजे आम्ही सगळे लगे आता गल टाकायला पण भेटेल आमचा रॉड आहे सगळं रॉड पहिला सेटअप करून घेऊ आपण रॉड चालू करू बरोबर सेटअप चालू आहे फिशिंग रॉडचा दिसतो मी रॉड फिशिंगचं सेटअप चालू प्रॉपर म्हणून असा येड असला पाहिजे एक आयुष्यात असा एक येड असला पाहिजे ज्यातून तुम्हाला मजा येईल जगाच्या पण आम्ही 2-3 गन बनवून देते बघ ते काही नाही यार मी गल कधी आणलेलं तुला सांगते का आता मला पहिले ती बघायला लागेल सगळं याने भेटेल का आता काय लावलं तर याला काय लावलं तर भेटेल शिंगाने 100% भेटेल पकड रे काहीतरी ढोमा पहिला काच चालू करू या बरे लेट्स गो एक नंबर फेंकना क्या लगता है दोस्त कुछ पकड़ोगे या नहीं पकड़ोगे पकड़ेंगे भाई पकड़ेंगे अपना इधर चल रहा है सस्ते में मस्त एक आध और टाकून झालं तिथे त्या साईडला सेटअप वगैरे केलाय रॉडचा गौरवने गलाला चिंबोरी लावले थोटी भांगरी लावले सगळ्या बसलोत आणि माझी कास्टिंग चालू आहे चला कास्ट करूया एक दोन चल ठीक आहे चल पुढे काय नक्की भेटला तर तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू करतो ठीक आहे टिल देन कास्टिंग चालू आहे एन्जॉय करतोय एकदम समुद्राच्या लाटा आणि होडीमध्ये किती शांतता आहे बघा आवाज आहे का शांतता बघा किती आहे आवाज आहे का हवेचा पण आवाज येतोय दिस इज कॉल्ड सुकून चला आम्ही आता होडी तिथे लावली आमची आता त्या होडीतून दर्या दौलतला तिथं आम्ही ठेवलाय आम्ही आमची होडी घेऊन आता भुशा काढायला चाललो चला भुशा काढायला आता काहीतरी सेटिंग घेऊन जायचं ती होडी तिथे दर्या दौलत
भुशा टाकला ना तिथं आता चाललो. तिथून आता भुशा वरती आणणार आहे. जो भुशा टाकलेला ना 4चा 5चा गालाचा आता भुशा वरती टाकणार आहे. दादा तकडे थांबलाय. हे सगळी इकडे गौरव. चला कॅन पकडा कॅन पकडा कॅन पकडा. कॅन धरा कॅन धरा कॅन धरा डायरेक्ट. चला इसको पकड पकड. ते त्याच्याकडे दे दादाकडे. आता फुल मावरा जेव्हा आम्ही काढू याला वराचं काम चालू केलंय खतरनाक मध्ये. आता सगळी देवाची कृपा असेल ती. हेच बघतो आता. भुशा वाढायला सुरुवात झालेली आहे. नंबर भुशा खेचताय दादांची भुशा खेचताय. वराचं काम चालू झालं आमचा. काठी लागले. गौरवची रस्सावडी चालू आहे. पापलेट लागलाय गौरव पापलेट. चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. एवढी मोठी चिंबोरी लागलेली आहे आपल्याला भाई. चिंबोरीची साईज बघा. चिंबोरीची साईज लय मोठी साईज आहे भाई. एक नंबर साईज लागले. हे बघा खतरनाक साईज. हे बघा चिंबोरीची साईज. आम्ही फांगड्या तोडलेल्या आहेत त्याचे. ये चला ठेवूया चिंबोरी. हे बघ शिंगाला लागलं. शिंगाला प्रत्येक प्रकारची मासली लागलेली आपल्याला भाई. हे बघ शिंगाला पण लागलंय. कसना मोठा आहे बघा साईज. शिंगाल्याची साईज बघा कसनी मोठी आहे. हे बघा साईज खूप लागलेली चिंबोरी मित्रांनो. साईज बघा चिंबोरीची किती मोठी आहे. लय मोठी साईजची चिंबोरी आहे बघा. एक नंबर साईज चिंबोरीची. जर व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कुठला मासा तुम्हाला आवडला कमेंट डाऊन करा. बघा एक 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 टाकतो आम्ही. अजून एक चिंबोरी लागले भाई. अजून एक चिंबोरी. मस्त मोठ्या मोठ्या साईजच्या चिंबोरी आहेत आपल्यासाठी. व्हिडिओमध्ये बघा किती मोठी मोठी चिंबोरीची साईज आहे. आणि दादा आमचा सगळा नाकवा सगळ्या चिंबोऱ्या असे बरोबर काढून बरोबर भुशा एकदम बरोबर जागे ठेवत आहे. जेणेकरून गुंताला नको म्हणून बेसिकली. आणि आता चिंबोऱ्या आपण इथं टाकलेल्या आहेत. अजून येत चालले आहेत. भुशा जसं जसं आम्ही वडत चाललो तसा ठरलेली आहे. चिंबोरीची साईज बघा. भरलेली कशी चिंबोरी अशी भरलेली चिंबोरी दिसते. हे बघा अशी एकदम कडक साईज आहे. हे बघा एकदम कडक साईजची चिंबोरी आहे बघ. चिंबोरी बघ एक नंबर साईजची चिंबोरी. हे बघ केवढं मोठ्या चिंबोरीची साईज गुतल्यान बघायचं काय सगळ्या. ही पण भरलेली चिंबोरी आहे. साईज बघा माझ्या एकदम पाम हाता एवढी साईज आहे. एवढी मोठी चिंबोरी हाताची एवढी साईज येते चिंबोऱ्यांची. लय भारी. आणि असं पण नाही सगळ्यांना फांगडे एकदम मोठे मोठे फांगडे आहेत. जे तुमच्या हॉटेलमध्ये एक ऑलमोस्ट बकडा 500 रुपये 600 रुपये असं असतील तसे चिंबोऱ्यांची साईज आहे मोठी मोठी. हे बघा केवढी मोठी चिंबोरी बघ. चिंबोरी साईज बघा. आणखी एक आलाय. हे बघ चिंबोरी बघा. आईच्या गावात नाही. हे बघ अजून एक चिंबोरी. किती झाल्या काउंट करा आणि काउंट मला कमेंट डाऊन करून सांगा. हे बघा ही भरलेली बघ कसनी मोठी आहे. बघ कसनी मोठी आहे. पकडू मी पण चावल ती डायरेक्ट पकडल मोठी डायरेक्ट. मासा बघ कसनी मोठी लागलंय. शिंगाली बघ किती मोठी. बघ साईज बघा दादांनी पकडलाय. साईज एक नंबर साईज आहे. साईज लय भारी. मी पकडला असता. मी पण ऐसा हे केला असता. थांब पकडू तुटल तर चावल. शिंगाली आले बघा कसनी मोठी शिंगाली बघ. साईज बघा शिंगालीची. आय शबाद एक नंबर साईज आहे. नाही शिंगाली नाही पकडी मी. चिंबोरीची साईज बघा. साईज बघा किती मोठ्या. चिंबोरीचा पाऊस पडलाय. चिंबोरी फुल चिंबोऱ्या सगळ्या भारी भारी चिंबोऱ्या आहेत. अजून यायला पाहिजे आणि चिंबोऱ्या भर झालं पाहिजे. चिंबोऱ्यांची एक नंबर साईजच्या चिंबोऱ्या येतात. आम्ही डायरेक्ट कपलला पकडलेला आहे. भुशामध्ये कपलला पकडलेला आहे चिंबोरी सकट. नवरा बायको आहे. नवरा बायको डायरेक्ट नर मादी आहेत दोघी बी आहेत.
चिंबोरीमध्ये बघा साईज बघा खेच नंतर काढू आज हे बघ किती मस्त आले बघ अजून एक डोमा आले डोमा 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 हे बघ साईज सटाक टाकू चला डोमा साईज बघ किती मोठी आहे परफेक्ट साईज आम्हाला जास्त चिंबोऱ्या लागल्या नाही तीच चांगली गोष्ट आहे एकदम भारी क्वालिटीच्या मोठ्या साईजच्या चिंबोऱ्या लागल्यात आम्हाला अजून आमचा वरडायचा कार्यक्रम चालू आहे अजून ते बघा किती मोठे अजूनपर्यंत दिसते मला पाण्याची पण चिंबोरीची साईज बघा ही पण मस्त क्वालिटीचे हां लय मस्त साईज आहे ते पण तुमचा भुशाबा तिथपर्यंत गेलेला आहे तो तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये मोठी टी व्ही असेल तुमची तर तुम्हाला दिसेल पण आमच्यानुसार लय लांब आहे पाणी एकदम संत चालू आहे आणि क्लिअर आहे पाणी फुल क्लिअर आहे ते लाईव्ह बघून घे लाईव्ह मान दिली बघ लाईव्ह मांदेली बघून घ्या तुमच्या प्लेटीमध्ये येते हिची काय गौरव लाईव्ह मांदेली शिंगाली लागले अजून एक साईज मस्त आहे शिंगाल्याची शिंगाला होय का चालू नाग पेटते ए चिंबोरी भेटले मोठी साईजची साईज बघा साईज साईज कसली आहे साईज बघा इव दिसत दांडे आहे तो दांडे दांडे आहे आम्हाला नाही डांग्या, भेटली, डांग्या. पण लय मोठी साईज आहे बघा लय मोठी साईज आहे चिंबोरीची तोड. तोडू तोड मग असे तोडायची तिला हा तोड बघा बघ एक तुटला एक ठेवला एक दुसरा तुटला आणि मग त्याला खाली ठेवून द्यायचं चला दुसरी आता आपण पकडू सापा काय बोलता ना काहीतरी बोलता नायंडा एवढा कसला मोठा साप लागले बघ पाण्यातला एवढा काही नाही करे ए साप लावले डायरेक्ट पाटणं हाई सा जका डायरेक्ट साईज बघा चिंबोरी बघा साईज बघा आमची चिंबोरी असेल जास्त पण कमी नाही अजून आमचं लय मोठा भुशा उपसायचं आहे हां गौरव कसं वाटतंय हां एवढा भुशा मागे घेतो कसं वाटतंय हां त्याला मागे खेचायला ठेवलंय मी सगळे व्हिडिओ शूटिंग काढतोय प्रॉपर व्लॉग बनवण्यासाठी शिंगाली बा शिंगाली कसली मोठी आहे बघा शिंगाली ढोमा शिंगाली भाजी जिती आहे मी करते ये काय साला जिवंत आहे काय बोलतात गोमेर मेला असेल ना जे उचल त्याचे साईज साईज वा साईज पक्षी पण आल्या ना सिगल्स त्यांना वाटतं आम्ही काहीतरी टाकू त्यांना म्हणून त्यांनी सौ बसल्या नाही सर कपलला पकडलेला आहे जाल्यामध्ये डायरेक्ट दोन्ही चिंबोर नर आणि माझे एवढा साईज वा केवढी मोठी व हाताची साईज दिसते एवढा हाताची साईज एवढा तो चिंबोर आहे फांगडा वा कसला मोठा आहे बा साईज वा फांगड्याचा टापाक चलो भाई घर पे तुम्हाला असं दिसतंय एवढा सगळा असा मावरा खेचतंय नाकवा आमचा बरोबर बोलला पण नाकवा आम्ही नसताना तो एकटा सगळा आवरा जाल तेवढा जाल आहे तो तेवढा वरतय परत होडींशी येतय परत मावरा टाकतय न परत जातय ते शिंगाली कसली मोठे लागले बा शिंगालीची साईज बघा किती मोठी बा मेहनत आहे तुम्हाला वाटते का आयसच तुमच्या प्लेटीमध्ये येते नाही बाई मेहनत आहे त्याच्या मागे लय मोठी मेहनत लागते त्या टाली थोडी मासली ऐसे भेटणार आहे आणि बघ कसं दिलं भरपूर मेहनतीनंतर ते मासे तुमच्या ताटात येतात एवढं लक्षात ठेवा त्याच्या मागे आपले असे नाकवा दादा असतात समजला चला अजून काय काय भेटते बघूया आपण कॅमेरा हा साईज बघा कुर्लीची बघा मादी आहे अख्खी चिंबोरीची साईज बघा माझ्या पाम एवढे फुल भरलेली चिंबोरी आहे तुम्हाला भेटणार पण नाही मार्केटला अशी पूर्ण भरलेली चिंबोरी ही बघा पहिला सॉर्टिंग ओली जाते पहिला सॉर्टिंग केली जाते यांची चिंबोऱ्यांची पण एवढी साईज बघा केवढी मोठी आहे चालू आहे साईज बघा भाई चालू कैसा म्हणजे चालू आहे साईज बघा चिंबोरीची एकदम फुल भरलेली आहे
भरलेली- काष्टा का उलटी उलटी का अशी ही बघ. भरलेली बघा ती आहे यो भरलेली चिंबोरी आहे फुल. ही तुम्हाला अशी मार्केटमध्ये भेटणार नाही, पहिला सॉर्टिंग केलेली असते, पण ही पूर्ण एकदम फ्रेश चिंबोरी आहे ना साईज तुला ही चिंबोरी आहे ना मार्केटमध्ये नाहीच दिसणार तुला, कारण की पूर्ण भरलेली चिंबोरी ते पहिल्याच बाजूला काढतात, मग डायरेक्ट नाही तर मोठा माल याचे जास्त पैसे लावतात. काय याचा? या 500च्या 5 जातात 500च्या 5 जाता नाही आहे बघा, एवढे मोठी साईजची. तोड तोडू तोड तोडतो आम्ही हिला. आता हिचा पांगडा मजबूत एक पकडतो ताकद बाहेर तुटत नाही बघ. तोडला तो दुसरा ती तोडून तोडला बघा, दुसरा डायरेक्ट तोडला तिने. तसं ठेवूया डायरेक्ट तिने तोडला. डायरेक्ट लिहिले बारीक आहे नाही ही साईज लय मोठी आहे. चिंबोरीची साईज बघा किती मोठी आहे बाबा. ही फुल कडक आहे. डायरेक्ट बोट टाकली तुमचा ऐसा डायरेक्ट 2 ये होतील. बोट टाका फक्त, लय कडक चिंबोरी आहे एक नंबर. ही जर तुम्ही अशी बोट ठेवली का तुमच्या बोटी जायचं 2 तुकडे जाईल. तेवढी मोठी साईज आहे. पांगड्याला फुल पॉवर आहे भाई. ही बारकीवाली आहे बारकी. ते साईज बघा, साईज भाई चिंबोऱ्यांची साईज बघा. हे बघा छप्पाई ना तन 1 2 साईज बघा कसली मोठी आहे. हे बघा बाई ना तन एकच जागी दोन्ही होती लोधी आहे. ही लोधी आहे लोधी. लोधीला नुसतं तेल लावायचं ठेवायची बस, तव्या व्हायची गरम करायची बास ना डायरेक्ट खावायची. एक नंबर लोधी ही बाई. ही एक नंबर साईज. ही पण लोधी आहे. अरे हो ही बघ फुल लोध्या आल्या चिंबोऱ्या. साईज बघ कसली आहे. हिला फक्त नुसता मीठ मसाला लावून तेलावर ठेवायची बास, काय ती डायरेक्ट तंदूर सारखी बोनलेस. हे बघा आमच्या आता पूर्ण भुसा वगैरे सगळा झालेला आहे कव्हर करून. रिटर्न आलो आहे. चला आता आमच्या होडी ट्रान्सफर होऊया या छोट्या होडीतून मागच्या मोठ्या होडीमध्ये. मग नाव घेतलं बुवन नाकवा दर्या खजिना भेटल्या आम्हाला चिंबोऱ्यांचा. दादा सगळ्या व्हिडिओमध्ये काढते बघा कशा. साईज बघा किती भारी आहे. एक नंबर साईज आहे बघा. थोडं वाजू एक मिनटं. चिंबोऱ्यांची साईज जगात चिंबोरीची साईज बघा. दादा सगळे चिंबोरे काढते. हे आहे आपला आजचा खजिना. चिंबोऱ्यांची साईज बघा आहे जगात. एक नंबर मावरा भेटलाय आपल्याला. एक नंबर खजिना आहे खजिना. उगाच समुद्राला दर्या सागरचा खजिना नाही बोलत. किती मस्त आहे. टोप भरून एकदम बाल्टी पूर्ण भरलेली आहे. चलो त्या मानाने एवढी मेहनत केल्यानंतर आम्हाला एवढा मावरा बकेट भरून भेटला. पूर्ण बकेट पूर्ण भरलेली आहे आणि पिशवी पूर्ण भरलेली आहे. आता पाणी उतरत चाललं आहे आणि आमच्याकडं पण वेळ आता कमी राहिला आहे, तर फटाफट रॅपअप करूया आणि आमची आता होडी आतमध्ये कोटींशी आतमध्ये नेऊया. चला आता आम्ही चाललोय घरच्या साईडला. आता आम्ही आमच्या पार्किंग लॉटमध्ये लावतोय. आमची एवढी भाग होडी आता आम्ही आमच्या पार्किंग लॉटमध्ये होडी लावायची की चाललोय. काहीतरी खोटीतून रस्ता आहे. लय बाहेर रस्ता आहे. माझ्या मागं पाणी वा किती निघालं बघ. आमच्या म्हणून हे असे सगळे कचरा बिचरा टाकताना डायरेक्ट
दादा उतरला बा, पाण्यानं उतरला. बॅगच आहे. बॅगच आहे ना बघ. कोणीतरी बॅग लावलेली आहे, फेकलेली डायरेक्ट बॅग आहे सकट, ती डायरेक्ट पंख्यान गुतली. आईला तर नाही माझ्या समोर ही बघ कसली मोठी बॅग पंख्यान अटकली डायरेक्ट. दादा डायरेक्ट खाली उतरला न काढली बॅग. ती बॅग बघ एवढी मोठी दिसते, कोणीतरी डायरेक्ट पाण्यात टाकली. मग दादा डायरेक्ट त्याच्यानं उतरला म्हणून डायरेक्ट मशीनच बंद केली. मोटर डायरेक्ट डिझेलची मोटर बंद केली, डायरेक्ट पंख्यान अटकून. विचार करणार की गोष्ट आहे. डायरेक्ट खटक्यान अटकली. हां मग आता दादाने अख्खी ती काढली बॅग. चला म्हणून आयशाहून कंच्या पण गोष्टी पाण्याने टाकायच्या. हा मग काय. पुन्हा गाडी आमची लागलेली आहे पार्किंगमध्ये. परत प्रॉपर पार्किंगमध्ये होडी पार्क केलेली अशी. ते परत आपल्या जागी ठेवले, जायची तयारी करूया. चला इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब सबस्क्राईब पण करा.